ए काना, ए कृष्णा, आता मी एक गोष्ट तुला सांगू का? अशीच एक पतिव्रता नारी होती आणि ती सगळीकडे आपल्या पतीसोबत जायची. ती एकटी पतीला कुठं जाऊ द्यायची नाही. सगळे काम ही पतीसोबत करायची. आणि एक वेळेस त्या पतीला विदेशात जावं लागलं आणि हिला जाता येत नव्हतं. मग तिच्या पतीने तिच्यासाठी एक मातीचा पुतळा पतीचा करून दिला आणि सांगितलं, हे बघ, मी 8 दिवसाकरिता विदेशात जात आहो आणि तू या पुतळ्याच्या पतीची सेवा कर, पूजा कर. याला पहिले भोजन द्यायचा, नंतर तू ग्रहण करत जा. एक कृष्णा, नंतर ती पतिव्रता नारी त्या पुतळ्याच्याच पतीचं पूजा करू लागली आणि करत असताना आधी त्याला भोजन द्यायचे, नंतर आपण ग्रहण करायची. 8 दिवसात येणारा पती तिचा खरा खुरा पती 3 दिवसातच आला आणि हिनं त्या पुतळ्याच्या पतीची सेवा करू लागली. तिचा खरा खुरा पती दारात आला आणि दार वाजू लागला आणि दार वाजवत असताना ती तिच्या पुतळ्याच्या पतीची पूजा करत होती. सांग आता कृष्णा, तिनं त्या खरोखरच्या पतीकडे जावं का पुतळ्याच्या पतीची पूजा करावी? मग भगवान श्रीकृष्ण गोपींना म्हणतात, अगं, त्या चिखलाच्या पुतळ्याच्या पतीला सोडून त्याने खरा खुऱ्या पतीकडे तिने जावं. मग कृष्ण आम्ही तेच केलं. हाडा मासाच्या पतीला आम्ही सोडून आमच्या आत्म्याच्या अंतःकरणाच्या पतीकडे आम्ही आलेलो आहोत. अशा त्या गोपी श्रीकृष्णाला सांगतात. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही तर माझ्यापेक्षा हुशार आहात. मग सुंदर रास मंडल तयार केलं आणि सर्वजण रास लीला करू लागतात आणि तेवढ्यामध्ये कामेश्वर नावाचा राक्षस उत्पन्न होतो आणि म्हणतो कृष्णाला, अरे, एवढ्या साऱ्या स्त्रीला म्हणजे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्यांची लीला म्हणजे रासलीला होय. रासलीला म्हणजे जीव आणि शिवाची भेट म्हणजे रासलीला होय. भगवान शंकर सुद्धा रासलीलेमध्ये अगदी एवढ्या आनंदाने आनंद घेत होते. त्याला रासलीला म्हणतात. जीवाची आणि शिवाची भेट म्हणजे रासलीला होय. याचा वाईट विचार तुम्ही करू नका. रासलीलेला भगवंताचं वय फक्त 11च वर्ष होतं बरं का. आणि रासलीला करत असताना सर्व गवळणींच्या मनात एक विचार आला, हा जगण्यात असणारा आम्ही छान आहोत, आम्ही सुंदर आहोत, आम्ही चांगले आहोत, म्हणून हा आमच्यामध्ये येऊन नाचतोय. असा भाव उत्पन्न झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणले, असं होय. मग एकट्या राधेला घेऊन गुप्त होता आणि राधे सोबत नाचू लागतात. मग नाचत असताना राधेलाही वाटतं, सगळ्या गवळणींना सोडून मी एकटीच चांगली आहे म्हणून हा कृष्ण माझ्यासोबत नाचतोय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, असं होय. राधेलाही तिथं सोडतात, एकटेच गुप्त होऊन जातात. कृष्ण कुठं आहे, कृष्ण कुठं आहे, कृष्ण कुठं आहे, काना कुठं आहे, लाला कुठं आहे, सगळं वाट पाहतात आणि सगळ्यांना एवढा भावुक होतात आणि भगवान त्यांना आवाज देतात, हाका मारतात, कन्हैया रे